नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता स्वामी किचनमध्ये. आजची आपली छोटीशी रेसिपी आहे. गरमी खूप वाढलेली आहे, त्यामुळे म्हटलं चला लिंबू सरबत करून बघूया. चला तर मग आपण लिंबू सरबत बनवायला घेऊया. त्यासाठी मी सब्जाचं 1 चम्मच बीज घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी आपण ते भिजायला ठेवून द्यायचं आहे. एक 10-15 मिनिटात ते भिजून फुलून येतं. आपण आता ही वाटी बाजूला ठेवूया झाकून आणि त्यानंतर मग एका टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे. 2 ते 2.5 ग्लास पाणी असेल आणि त्यानंतर मग त्यामध्ये आता आपण जी 3 लिंब घेतलेली आहेत छोटी-छोटी, तर ती 3 लिंब आपण कट करून घेणार आहे आणि मग त्यामध्ये आपण ती लिंबू पिळत असताना त्याच्या आधी कट करायच्या आधी थोडंसं कट्ट्यावरती थोडंसं असं रोल करून घ्यायचं हाताने. त्यामुळे त्यातील आतील जो ज्यूस असतो तो लवकर बाहेर पडायला मदत होते आणि आपल्याला जास्त पिळायला लागत नाही. तर त्यासाठी थोडेसे असे रोल करून घ्यायचे आणि त्यानंतर मग लिंबू कट करून पाण्यामध्ये पिळून घ्यायचे आहेत. आता मी त्यामध्ये 1/3 कप साखर घातलेली आहे. लिंबू किती आंबट असेल त्याच्यानुसार तुम्ही साखरचा वापर करा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ते थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर विरघळल्यानंतर आपण ते एका गाळणीने गाळून घेणार आहोत. मी आता तांब्यामध्ये गाळून घेत आहे. त्यामुळे बिया त्याच्या अलग होतील. आणि त्यानंतर मग आपण जो आपण सब्जा भिजत घातलेला होता तो बघूया. आता तो पूर्ण फुललेला आहे. एक 10-12 मिनिटं झालेली आहेत आणि एक ग्लास घेतलेला आहे. त्यामध्ये बघा सब्जा आता पूर्ण फुललेला आहे आपला. तो 2 ते 3 चमच त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गरमीमध्ये कसं सब्जा जर आपल्या पोटात गेला तर खूप थंडावा निर्माण होतो आपल्याला पोटाला आणि आपल्या शरीराला. त्यासाठी जास्तीत जास्त सब्जाचा वापर केला गेला पाहिजे. आता मी ह्याही ग्लासांमध्ये थोडासा सब्जा आणि थोडा बर्फ घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण ते गाळून घेतलेलं लिंबूचं पाणी आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा आता आपलं लिंबू पाणी सरबत तयार झालेलं आहे. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.